कढी खिचडी म्हणजे स्वर्गसुख. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी कढी खिचडी, त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. पण त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला रेसिपी समजेल. तुम्ही काय करतात, व्हिडिओ स्किप करतात आणि तुम्हाला रेसिपी पूर्ण समजत नाही. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आता मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे. ही लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. तुम्हाला पेस्ट घ्यायची नसेल, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची तुम्ही वेगवेगळे सेपरेट घेऊ शकता. मी त्याची पेस्ट करून घेतली होती. पेस्टने खूप छान अशी चव येते. आता या ठिकाणी एक मोठी वाटीभर घ्यायचं आहे दही. दह्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 4 लोकांसाठी बनवली होती ही कढी, तर एक मोठा वाटी भरून दही या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि ते दही टाकून दिलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. या ठिकाणी घेतलेलं आहे चमचाभर प्रेमिक्स घेतलेला आहे. ही प्रेमिक्स कसं बनवायचं त्याची रेसिपी लवकरच घेऊन येईल. या ठिकाणी टाकली थोडीशी हळद ऑप्शनल आहे. तुम्हाला जर कलर हवा असेल पिवळा कलर तरच टाकायचं, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता. या ठिकाणी घेतली जिरा घेतलेला आहे 1 चमचा भरून आणि हे जे सगळं आहे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सर पल्स मोडवरती चालवायचं आहे. या ठिकाणी झाकणाला भरपूर असं बॅटर लागलेलं होतं म्हणून झाकणही धुवून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे कढीचं ते बनून तयार झालेलं आहे. या ठिकाणी आपण घेतलेली आहे कढई. कढईमध्ये थोडंसं अगदी 1 पळीभर तेल टाकून द्यायचं. छोटी पळी असते तेवढंच तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही. त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून द्यायची आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याने खूप छान अशी चव येते. आणि ही कढीचं जे बॅटर आहे संपूर्ण ते टाकून द्यायचं आहे. आणि या ठिकाणी टाकायचं आहे पाण्याची जी क्वांटिटी आहे ती मी 4 ग्लास घेतलेली आहे. 4 मोठे जे ग्लास होते ते तेवढे घेतलेले आहे. जास्त पतली पण बनत नाही कढी आणि जास्त घट्ट पण बनत नाही. तर या कन्सिस्टन्सीची हवी असेल कढी तर मी जे मेजरमेंट सांगितलं आहे 1 वाटीभर दही, 4 मोठे ग्लास पाणी आणि 1 चमचाभर प्रेमिक्स. तर प्रेमिक्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यामध्ये बेसन पीठ पण घालू शकतात. पण प्रेमिक्सची रेसिपी मी लवकरच घेऊन येईन. आणि या ठिकाणी टाकलेलं आहे पाणी थोडंसं, ह्या ग्लासाचं मेजरमेंट आहे. अशा पद्धतीने कढी आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं. कंटिन्युअसली नाही हलवलं तर काय होते, कढी आपली फुटून जाते आणि कढी दुधासारखी वरती यायला लागली की तिला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे, नाही तर उतू जाण्याची दाट शक्यता असते. या ठिकाणी बघू शकता कढीची आहे ती वरती यायला लागलेली आहे आणि मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून दिली. अशा पद्धतीने आपली कढी अजिबात फुटणार नाही अशा पद्धतीने बनवली तर. आणि या ठिकाणी आपली गरमागरम कढी बनवून तयार झालेली आहे. आता बघूया आपण खिचडीची रेसिपी. या ठिकाणी आपण खिचडीची रेसिपी बघणार आहोत. कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 2 पळीभर तेल घ्यायचं आहे. थोडंसं जिरं आणि मोहरी टाकून द्यायची आहे. जिरं आणि मोहरी छान अशी तळतळायला लागली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा हिंगने खूप छान अशी चव येते आपल्या खिचडीला आणि आपल्या पोटामध्ये जे जंत असतील ते जंत पण मरून जातात. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 मोठा साईजचा मी कांदा घेतलेला आहे आणि तो कांदा पण छानसा चिरून घ्यायचा आणि छान असा गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी घेतलेली आहे लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि त्यामध्येच मी थोडासा कोथिंबीर पण टाकून दिलेला आहे. ही पेस्ट आपण टाकणार आहोत खिचडीमध्ये. त्याने खूप छान अशी चव येते आपल्या खिचडीला. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी हिरवी मिरची अद्रकची पेस्ट ती मी टाकून दिलेली आहे याच्यामध्ये खिचडीमध्ये. त्याच्याने खूप छान अशी चव येते. आता या ठिकाणी आपण काही सुके मसाले घेतलेले आहे. काश्मीरी लाल मिरची 2 टेबलस्पून, 1 चमचाभर घेतलेला आहे लाल मिरची, अर्धा चमचा हळद पावडर, हळद घेतलेली आहे आणि 2 मोठे चमचे घेतलेले आहे धना पावडर. हे सगळं आपल्याला टाकून द्यायचं आहे कांद्यामध्ये. आपण जिथे कांदा फ्राय केलेला आहे, कांदा फ्राय झाल्यानंतर हे टाकून द्यायचं आहे. त्याने खूप छान अशी चव येते. या ठिकाणी थोडासा मी कढीपत्ता पण टाकलेला आहे खिचडीमध्ये. छान असं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते मसाला फ्राय झाला की त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी मी थोडंसं कोथिंबीर पण टाकून घेतलेला आहे डबल.
कोथिंबीरीने खूप छान अशी चव येते आणि कोथिंबीर नंतर दिसतही नाही. या ठिकाणी घेतलेली आहे एक वाटी भरून सोयाबीन वडी. सोयाबीन वडी पण आपल्याला मसाल्यांमध्ये छान अशी 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे, म्हणजे मसाले जे असतात ते छान असे सोयाबीन वडीला लागून जातात. या ठिकाणी 3 ग्लास घेतलेले आहे पाणी आणि 1.5 चमचाभर मीठ टाकून दिलेली आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आणि या ठिकाणी मी घेतलेले आहे डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी आणि तांदूळ घेतलेले आहे 3 वाटी भरून. हे 4 लोकांच्या खिचडीचं मेजरमेंट आहे. आणि हे जे डाळ तांदूळ आहे हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 पाण्याने. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपली जी डाळ तांदूळ आहे ते टाकायची आणि त्याच्याने ना खूप छान अशी चव येते आपल्या खिचडीला. आणि जे मसाले असतात ते मसाले संपूर्ण खिचडीमध्ये मिक्स होऊन जातात आणि पूर्ण खिचडीला छान असा कलर येतो. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे कुकरचे जे झाकण आहे ते मी बंद करून दिलेलं आहे. हे झाकण बंद करण्याची पण एक टेक्निक आहे. आता या ठिकाणी जे आहे ते झाकण बंद करायचं आहे आणि झाकण बंद केल्यानंतर अशा पद्धतीने झाकण बंद करायचं आहे आणि वरती थोडासा प्रेशर द्यायचा आहे, तेव्हा हे झाकण बंद होतं. आणि त्याच्यावरती त्यानंतर जी शिटी आहे ती शिटी काढून घ्यायची होती आणि झाकण लागल्यानंतरच ती शिटी बंद करायची आहे. अशा पद्धतीने कुकर हा बंद करावा लागतो. तुम्हाला माहिती नसेल तर मी ह्या सगळ्या टिप्स या ठिकाणी सांगितलेल्या आहे. 2 ते 3 विस्टलमध्ये आपली खिचडी जी आहे ती बनवून तयार होऊन जाते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडं प्रेशर रिलीज झाल्यानंतरच कुकर ओपन करायचं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता छान अशी आपली जी खिचडी आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि ही जी खिचडी आहे ती संपूर्ण मिक्स करून द्यायची आहे अशा पद्धतीने. आणि मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. व्हॉइस ओव्हर करताना माझ्या खाली खूप असा आवाज चालू होता, त्यामुळे ते जे नॉईजेस असतील ते तुम्ही इग्नोर करू शकतात. आणि या ठिकाणी बघू शकतात खिचडी छान अशी मोकळी बनवून तयार झालेली आहे. तर मी 3 वाट्या घेतलेले होते तांदूळ, 1 वाटी घेतली होती डाळ आणि 1 वाटी तेवढा याला 3 ग्लास घेतलेले आहे पाणी. ही मेजरमेंट आहे. हे मेजरमेंट अजिबात विसरायचं नाही आहे. या ठिकाणी आपण गरमागरम खिचडी सर्व करून घेऊ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप जरुरी आहे. आणि बेल आयकॉनही हिट करा सबस्क्राईब केल्यानंतर, जेणेकरून तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता. शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि माझ्यासोबत पण या गरमागरम कढी खिचडीचा आस्वाद घ्यायला. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.